फणस खाण्याचे फायदे. निरोगी आरोग्यासाठी फणस खाणे चांगले असते, कारण फणसामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन B6, व्हिटॅमिन C भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्यासाठी, व्हिटॅमिन B6 मेंदूच्या आरोग्यासाठी आणि व्हिटॅमिन C रोगप्रतिकारक पेशींना चालना देण्यासाठी उपयुक्त आहे. तसेच फणसामध्ये कॅल्शियम, लोह, थायमिन यासारख्या अनेक महत्त्वाच्या पोषक द्रव्ये असतात. फणस खाण्याचे जबरदस्त फायदे. फणसामध्ये असलेले अँटीऑक्सिडेंटमुळे कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह आणि डोळ्याच्या समस्या दूर होतात. फणस खाल्ल्याने पोट साफ होते, मांसपेशी आणि हाडे मजबूत होतात. अँटीऑक्सिडेंट स्रोत. फणसामध्ये अँटीऑक्सिडेंट मुबलक असतात. त्यामुळे कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह आणि डोळ्याच्या मोतीबिंदूसारख्या समस्या होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते. फायबर. फणसामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असते. ज्यांना पोटाचे आजार किंवा पोट साफ होत नसेल तर फणसाची भाजी किंवा गर खावे. अल्सरचा त्रास असलेल्या लोकांनी फणस खावे. फणसात असणाऱ्या नैसर्गिक घटकामुळे जठरातील अल्सरच्या जखमा भरून येतात. हिमोग्लोबिन वाढते. हिमोग्लोबिन कमी असलेल्या लोकांनी फणसाचे सेवन करावे, कारण फणसामध्ये लोहाचे भरपूर प्रमाण असते. यामुळे अशक्तपणा आणि थकवा दूर होतो. हाडांसाठी फायदेशीर. फणसामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे प्रमाणही मुबलक असते. कॅल्शियम मुबलक प्रमाणात असल्यास हाडे मजबूत राहतात. त्यामुळे फणस खाणे हे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते. गरोदरपणात महिलांसाठी फायदेशीर. फणसात व्हिटॅमिन्स, खनिज तत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक असतात. गरोदरपणात थोड्या प्रमाणातच फणस खावे. गर्भावस्थेत अधिक प्रमाणात फणस खाल्ल्यास पोट बिघडू शकते. रक्तदाब. ज्या लोकांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी फणस खाणे फायदेशीर आहे, कारण फणसामध्ये असणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते. हृदय. फणसामुळे हृदय कसे चांगले राहते ते पाहू. फणसामधील फायबर्स, पोटॅशियम व अँटीऑक्सिडंटमुळे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते. तसेच रक्तदाब नियंत्रित राहतो. त्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो. फणस खाण्याचे काय तोटे आहेत ते पुढीलप्रमाणे पाहू. ज्या लोकांना फणसाची ॲलर्जी आहे त्यांनी खाऊ नये. याशिवाय फणस अधिक खाण्यामुळे काही जणांचे अपचन होऊन पोट बिघडू शकते. त्यामुळे जुलाब किंवा पोटफुगी होणे अशा समस्या होऊ शकतात. फणस खाण्यामुळे पोट फुगल्यास लिंबू पाणी प्यावे. फणस खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाऊ नये. फणसाची भाजी किंवा फणस खाल्ल्यानंतर पपईचे सेवन करू नये. यामुळे ॲलर्जी आणि पोटासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात. फणस खाल्ल्यानंतर चुकूनही दूध पिऊ नये. यामुळे पोटात सूज येणे, यासोबतच त्वचेवर पुरळ येऊ शकतात. अनेकांना त्वचेवर पांढऱ्या रंगाचे डाग येऊ शकतात. फणस खाल्ल्यानंतर भेंडीची भाजी देखील खाऊ नये, कारण यामुळे पाय दुखू शकतात. याशिवाय ॲसिडिटी वाढू शकते.
अनेक लोकांना जेवणानंतर पान खायची सवय असते, पण फणसाची भाजी खाल्ल्यानंतर चुकूनही पान खाऊ नये. फणस खाल्ल्यानंतर मध खाल्ल्याने शरीरातील रक्ताची साखरेची पातळी वाढू शकते. यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.